शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करत असताना नेहमीच शिक्षक आणि पालक यांच्याशी संवाद होत असतो. एकदा एका कार्यशाळेच्या दरम्यान एका आईनं तिच्या मुलाचं उदाहरण सांगितलं. ती सांगत होती की सुरुवातीला त्यांनी त्यांच्या मुलाला इंग्रजी शाळेत घातलं होतं, काही दिवसांनी तिथून काढून मराठी शाळेत घातलं. याचं कारण विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की आधीच्या शाळेत मुलाला घातलं तेव्हा त्याच्यात बदल जाणवायला लागला. पूर्वी मुलगा शाळेत जात नव्हता तेव्हा सतत काही ना काही प्रश्न विचारायचा, भरपूर चित्र काढायचा. पण शाळेत जायला लागल्यापासून तो प्रश्नच विचारत नाही. चित्र काढणंही कमी झालं होतं. मुलाला कोणत्या माध्यमातून शिकवायचं हा मुद्दा तुर्तास बाजूला ठेवू. महत्त्वाचं आहे ते आईनं तिच्या मुलाचं केलेलं निरीक्षण. यासाठी ही आई कौतुकाला पात्र आहे. मुलाचं आईनं केलेलं निरीक्षण कुठल्याही शिक्षण तज्ज्ञापेक्षा कमी नाही. कारण आपल्या मुलानं प्रश्न विचारणं हे त्याच्या जिज्ञासूपणाचं लक्षण आहे. त्यानं भरपूर चित्र काढणं याचा अर्थ मुलाला खूप काही सांगायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे आणि हे सगळं त्याच्या निकोप वाढीचं लक्षण आहे हे या आईला माहिती आहे. मुलाला प्रश्न पडणं ही त्याच्या शोध घेण्याच्या प्रक्रियेची सुरुवात आहे. मुलांची ही क्षमता शाबूत ठेवणं, ती खुलवत नेणं ही शाळांची आणि घरांची जबाबदारी आहे. मुलांच्या प्रश्नांची उत्तरं शोधताना मोठ्यांनाही शिकण्याची संधी मिळते. अशाच एका शिक्षक प्रशिक्षणाच्या वेळी शिक्षकांना विचारलं होतं, तुम्हाला कधी मुलांनी निरुत्तर करणारे प्रश्न विचारलेत का? तेव्हा शिक्षकांनी जे सांगितलं ते विचार करायला भाग पाडणारं होतं. पहिल्या इयत्तेतल्या मुलानं विचारलं होतं, गाय हिरवा चारा खाते तर दूध पांढऱ्या रंगाचं का? कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या दुसरीतल्या मुलानं विचारलं होतं, आपण अंक म्हणताना 69, 79, 89 म्हणतो, तर मग 99 का म्हणतो? तिथं 100 म्हणायला हवं ना? पुणे जिल्ह्यातल्या तळेगावमधल्या 6वीच्या एका मुलानं विचारलं, एका वेळी पृथ्वीवर पाण्याचे एकूण किती थेंब पडतात? अशा प्रश्नांची यादी केली तर अजून असे कितीतरी प्रश्न तयार होतील. हे सगळे प्रश्न म्हणजे मुलं किती खोलात जाऊन विचार करतात याचं लक्षण आहे. मुलांमधली उत्सुकता, जिज्ञासा यांचं लक्षण आहे. या प्रश्नांना वर्गात, घरात महत्त्वाचं स्थान मिळायला हवं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मोठ्या व्यक्तींकडे असेलच असं नाही. काही वेळेस ते नसेलही किंवा उत्तर देणं शक्यही नसेल. पण त्यानं फारसं बिघडणार नाही. यथावकाश ती उत्तरं मुलांना मिळतील, मुलं ती शोधतील. पण प्रश्न पडणं थांबता कामा नये. समोरची व्यक्ती काय सांगते आहे ते पटत नसेल तर मुलांना प्रश्न पडतात. किंवा पुस्तकात छापलेलं कधीकधी स्वीकारावं वाटत नाही तेव्हा प्रश्न पडतात. अशावेळी मुलांना पडलेले प्रश्न मुलं विचारत असतील तर त्यांना आपला हा वेगळा विचार मांडण्याचं धैर्य दाखवावं लागतं. त्याचा आदर आपण नको का करायला? मुलांना त्यांच्या प्रश्नांची लगेच उत्तरं मिळाली नाहीत तरी चालतील, पण त्या प्रश्नांचा स्वीकार मात्र लगेच व्हायला हवाय. तेवढं आपण नक्की करू शकतो.